सगळ्या प्रकारच्या संख्यांचे प्रकार घेऊन आलेलो आहोत. तर सुरुवात करूया आपण काही संख्यांचे प्रकार जे आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये वापरतो. त्याला आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे किंवा आंतरराष्ट्रीय संख्या असं म्हटलं जातं. आपण त्या संख्या लिहत असेल तर अशा वेळेला आंतरराष्ट्रीय संख्या लिहिण्यासाठी आपण आंतरराष्ट्रीय संख्यांचा प्रकार चिन्हे किंवा आंतरराष्ट्रीय संख्या लिहित असताना आपण काय यूज करतो तर 1 2 3 as इट इज यूज करत असतो. ज्यावेळेला आपण देवनागरी संख्या वापरतो, देवनागरी संख्यांचा वापर करतो, त्यावेळेला आपण या संख्या पण लिहित असताना 1 2 3 4 या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करतो. आता या संख्यांच्या प्रकाराशिवाय आपल्याला इयत्ता 5वी मध्ये रोमन संख्या चिन्हे सुद्धा दिलेली आहे. तर रोमन संख्या चिन्हे आपण कशा पद्धतीने लिहितो तर 1 2 3 पुन्हा 4 या पद्धतीने ते लिहत असतो. आता एक फक्त विचार करा, या संख्यांना आंतरराष्ट्रीय संख्या, यांना देवनागरी संख्या आणि यांना रोमन संख्या असं म्हटलं जातं. ठीक आहे, हे सगळ्या संख्येचे प्रकारच आहे. आता ह्याच्याशिवाय आपल्याला जे गणितामध्ये जे आता इयत्ता 9वीला असतील 8वीला असतील त्या सगळ्यांनाच किंवा 10वीला जरी असतील त्यांना सुद्धा सम संख्या माहित पाहिजे, विषम संख्या माहित पाहिजे. 9वीला प्रश्न आहेत, बरेच प्रश्न आहेत 9वी आणि 10वीला की सम संख्येचा संच, पूर्णांक संख्येचा संच, किंवा 8वीला प्रश्न आहे खालील अपरिमेय संख्या ओळखा. आपल्याला त्या हे सगळे जे आहेत प्रश्न हे संख्येच्या प्रकारावर आहेत. 5वीला प्रश्न आहे रोमन संख्या म्हणजे काय किंवा रोमन संख्या लिहायच्या पद्धती आहेत. 6वीला सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या म्हणजे काय आहे. 7वीला मूळ संख्या म्हणजे काय. थोडक्यात 5वी ते 10वी पर्यंत कोणत्याही इयत्तेला गेला की 100% प्रश्न आहे. त्यामुळे आपण याच्यानंतर आपण जो पुढचा प्रकार बघतोय, याच्यानंतर जो आपण पुढचा प्रकार बघणार आहोत तो पहिला जो आहे त्यामध्ये नैसर्गिक संख्या. बघा, जो नैसर्गिक संख्या आहे त्या नैसर्गिक संख्येना इंग्रजीमध्ये नॅचरल नंबर्स असं म्हटलं जातंय. आणि त्याच्यासाठी मराठी असू दे इंग्रजी असू दे n हे अक्षर वापरलं जातं. सगळ्यांनी लक्षात ठेवा, अगदी स्कॉलरशिपला एनएमएस एनटीएसला जे असतील त्यांना सुद्धा हा प्रश्न असणार आहे की नैसर्गिक संख्येला इंग्रजीमध्ये नॅचरल नंबर्स म्हणतात आणि ते n या अक्षराने दाखवतात. नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात. लक्षात ठेवा, नैसर्गिक संख्येची सुरुवात ही 1 पासून होते. म्हणजे 1 2 3 4 5 6 असं अनंत. थोडक्यात नैसर्गिक संख्या आपण मोजू शकतो, नैसर्गिक संख्या आपण मोजू शकतो, म्हणून यांना मोज संख्या असं सुद्धा म्हटलं जातं. आता नैसर्गिक संख्येनंतर ह्या नैसर्गिक संख्येच्यावरच आधारित आपण आज प्रकार बघणार आहोत. तर याच्यामध्ये जो पुढचा जो प्रकार आहे तो आपण एक स्टेप बाय स्टेप बघत असताना याच्यातून पुढचा प्रकार तयार झालेला आहे पूर्ण संख्या. ठीक आहे, तर पहिला जो प्रकार होता n, त्याच्यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो आहे आता आपल्यासाठी पूर्ण संख्या. बघा, पूर्ण संख्या म्हणजे काय तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय 1 2 3 पासून पुढे सुरू होतात. म्हणजे 1 2 3 4 5 पासून ज्या संख्या सुरू होतात ना त्यांना नैसर्गिक संख्या म्हणायचं. आपण मोजू शकतो 1 2 3 अशा ज्या संख्या मोजू शकतो अनंतपर्यंत त्यांना नैसर्गिक संख्या म्हणायचं. पण यामध्ये ज्यावेळेला आपण शून्य ऍड करणार आहोत म्हणजे इथं शून्य लिहिणार आहोत त्यावेळेला त्याला म्हणायचं पूर्ण संख्या. इथं ज्यावेळेला आपण शून्य लिहू त्यावेळी त्याला काय म्हणायचं आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्येसाठीचं अक्षर आहे W. का बरं, पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर्स. ओके, त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्येसाठी जे अक्षर वापरलं जातं ते अक्षर आहे W. आणि या W मध्ये फक्त याच संख्या आहेत
फक्त त्यामध्ये शून्य ऍड होतं. 0 1 2 3 4 5 6 आणि पुढे पुन्हा अनंतपर्यंत म्हणजे शून्यापासून सुरुवात होते. म्हणजे n नंतर दुसरा गट आहे w. एक लक्षात घ्या, सगळ्या नैसर्गिक संख्या या होल नंबर मध्ये म्हणजे नॅचरल नंबर्स इन्क्लुडिंग होल नंबर म्हणजे प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्येमध्ये आहे. हे प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्येमध्ये आहे. आता एक विचार करा, मी तुम्हाला ज्यावेळेला सांगतो नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात, पूर्ण संख्या 0 पासून सुरू होतात. आता ह्याच्या नंतरचा ह्याच्या पुढचा जो प्रकार आहे तो आहे पूर्णांक संख्या. याच्या नंतरचा पुढचा प्रकार आहे पूर्णांक संख्या. तर पूर्णांक संख्या म्हणजे काय, तर पूर्णांक संख्येसाठी अक्षर वापरले जाते आय म्हणजेच इंटिजर नंबर. इंग्लिश मध्ये त्याला आय हे अक्षर वापरले जाते म्हणजेच त्याला इंटिजर्स नंबर असे म्हणतात. आता बघा इथं काय आहे 1 पासून पुढच्या संख्ये, इथं काय आहे 0 पासून 0 आणि 1 2 3 4 5 6 7 8 असे अनंतपर्यंत नंबर आहे. याच्यामध्ये 0 सुद्धा आहे, 1 2 3 4 असं पुढे अनंतपर्यंत संख्या आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये -1 -2 -3 या सुद्धा अनंतपर्यंत संख्या आहे. म्हणजे याच्यामध्ये धन आणि ऋण अशा दोन्ही संख्या येतात. पूर्णांक संख्या म्हणजे काय, नैसर्गिक संख्या म्हणजे काय, 1 पासून अनंतपर्यंत धन संख्या. पूर्ण संख्या म्हणजे काय, 0 आणि सगळ्या धन संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे काय, 0 आणि सर्व प्रकारच्या धन संख्या 1 2 3 4 आणि सगळ्या ऋण संख्या म्हणजेच 1 2 3 असं अनंतपर्यंत ऋण संख्या म्हणजे पूर्णांक संख्या. याचा अर्थ याच्या नंतरचा जो सर्कल आहे, याच्या नंतर जो आपण सर्कल जर काढला तर ह्या ज्या सगळ्या संख्या आहेत, या ज्या सगळ्या नैसर्गिक संख्या पूर्ण संख्येमध्ये आहेत, पूर्ण संख्या याच्यामध्ये सुद्धा आता काय असणार आहे, पूर्णांक संख्या असणार आहे. आता ह्याच्या नंतरचा जो ग्रुप आहे त्याला आपण परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या असे 2 प्रकार आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये परिमेय संख्या यांचा फक्त समावेश होतो. या ज्या सगळ्या संख्या आहेत या सगळ्या परिमेय संख्येमध्ये पण येतात. परिमेय संख्येला रॅशनल नंबर असं सुद्धा म्हटलं जातं. रॅशनल नंबर जरी असलं तरी तिथं क्यू हे अक्षर वापरलं जाते. ठीक आहे, तर याच्या नंतरचा जो प्रकार आहे परिमेय संख्या. काय आहे, परिमेय संख्या. परिमेय संख्येमध्ये कोणत्या कोणत्या संख्या येतात. पहिल्या याला अक्षर वापरलं जाते क्यू. आता बघा तुम्ही विचार करा, पहिला 1 पासून अनंतपर्यंत धन संख्या, 0 पासून 0 आणि धन संख्या. इथे 0 धन ऋण संख्या म्हणजे पूर्णांक. मग परिमेय संख्या म्हणजे काय, तर परिमेय संख्या म्हणजे आपण इंग्रजीमध्ये ज्याला रॅशनल नंबर असं म्हणतो, त्याच्यामध्ये या सर्व प्रकारच्या धन ऋण आणि 0 त्याच्याच बरोबर ज्या अपूर्णांकामध्ये आहेत, म्हणजे जिथं आपण भाग घालवल्यानंतर भागाकारामध्ये संख्या पुन्हा पुन्हा त्याच येतात. मी इथं तुम्हाला एक उदाहरण म्हणून दाखवतो. बघा, ज्यावेळेला आपण एखाद्या संख्येला भाग घालवतो, समजा 3 ला आपण समजा 4 ला भाग घालवला, एक उदाहरण म्हणून घेऊया आपण. तर पहिला भाग शून्याचा लागणार आहे, त्यामुळे 3 आहे असा येणार आहे. आपण पॉइंट देणार आहोत आणि इथं 0 उतरून घेणार आहोत. त्याच्यानंतर किती येणार आहे, 4 7 28, 28 नंतर उरले किती 2, पुन्हा 0, 4 5 20. भाग आता म्हणजे इथं 20 लिहिल्यानंतर 0, भाग पूर्ण गेला. तर जर असे खंडित भाग होत असेल, म्हणजे एखाद्या संख्येला आपण भाग घालवतो आणि तिथं पूर्ण भाग जात असेल 0.75, भाग पूर्ण भागाकार पूर्ण जात असेल,
आणि तिथे भाग संपत असेल त्याला खंडित म्हणतात किंवा अखंड आवर्ती. अखंड आवर्ती म्हणजे काय, आता मी संख्या इथं नाही घेत, सांगतो फक्त. ज्यावेळेला भाग घालवतो त्यावेळेला समजा इथं जर अंक तेच तेच पुन्हा येत असतील तर याला म्हटलं जातंय अखंड आवर्ती. याला म्हटलं जातंय अखंड आवर्ती. आवर्ती या शब्दाचा अर्थ असा आहे पुन्हा पुन्हा त्याच. अखंड आवर्ती या शब्दाचा अर्थ असा आहे पुन्हा पुन्हा त्याच. तर याला म्हटलं जाते अखंड आवर्ती. आणि पूर्ण भाग जात असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, तर लक्षात घ्यायचं पूर्ण भाग जात असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे शब्द आहे खंडित. याला म्हणणार आहोत अखंड आवर्ती. अखंड आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा तोच अंक तेच अंक येणार तर भाग जाणार नाही. कधी कधी असं होतं एकच उरतोय पुन्हा एकच उरत जातं. म्हणजे इथं जसं 2 उरलेलं आहे बाकी 2 आलेले आहे तसं पुन्हा पुन्हा तेच अंक येत जातात. त्याला काय म्हटलं जाते अखंड आवर्ती किंवा खंडित असं म्हटलं जाते. तर ज्या वेळेला ते खंडित असणार आहे म्हणजे इथं 75 खंडित होतं अखंड आवर्ती. ह्या दोन्हीलाही बघा अखंड आवर्ती असेल किंवा खंडित असेल, खंडित असेल पूर्ण भाग जात असेल, इथं ते सुद्धा नाही तुम्ही पूर्ण भाग जात असेल, पूर्ण जर त्याला भाग जात असेल तर पूर्ण भाग म्हणजेच काय, पूर्ण भाग म्हणजेच बाकी शून्य. तर त्याला काय म्हटलं जाते परिमेय संख्या. आता ह्या संख्या किती पण असू शकतात जसे की 0.75 3/4 या सगळ्या संख्या आहेत ह्या परिमेय संख्या आहेत. आता एक लक्षात घ्या Q हे परिमेय संख्येसाठी वापरलं जातं. त्याच्यानंतरचा शेवटचा जो प्रकार आहे तो आहे अपरिमेय संख्या. आणि अपरिमेय संख्येसाठी सुद्धा Q हेच अक्षर वापरलं जातंय. मग त्याला फक्त आपण Q डॅश असं करूया पण हे ह्या चिन्हाच्या किंवा ह्या कंसाच्या बाहेर आहे. याचा एक स्वतंत्र गट आहे. अपरिमेय संख्येचा काय आहे एक स्वतंत्र गट आहे. आणि ह्या सगळ्या संख्यांना मिळून आपण वास्तव संख्या म्हणणार आहोत. म्हणजे बघा इथं जो हा पूर्ण ग्रुप आहे जी पूर्ण नंबर फॅमिली आहे त्याला वास्तव संख्या म्हणजेच रियल नंबर म्हणजेच R म्हटलं जातं. ठीक आहे. तर वास्तव संख्या म्हणजे काय, ज्या सगळ्या संख्या आहेत त्या वास्तव संख्या आहेत. बघा 1 पासून धन संख्या, ऋण संख्या, शून्य, पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्या, पूर्ण. आता अपरिमेय संख्या तुम्हाला सांगायचं राहिलं. पुन्हा एकदा मी रिपीट करतो सगळंच आणि तुम्हाला सांगतो. बघा पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या. 1 पासून सुरू होतात. पूर्ण संख्या 0 आणि 1 म्हणजेच धन संख्या. पूर्णांक, शून्य, सर्व प्रकारच्या धन संख्या आणि ऋण संख्या मिळून पूर्णांक संख्या तयार होतात. आणि परिमेय संख्या म्हणजे जिथे आपण एखाद्या संख्येला भाग घालवला तर भागाकार हा बाकी इथं 0 येते आणि भागाकार हा अखंड आवर्ती म्हणजे 0.75 येत जाईल किंवा खंडित येत जाईल 0.75. तर त्यावेळेला बाकी 0 असते. अशा वेळेला त्या संख्येला परिमेय संख्या म्हणायचं. म्हणजे पूर्ण भाग जात असेल किंवा पुन्हा पुन्हा तेच नंबर येत असेल तर त्याला परिमेय संख्या असं म्हटलं जाते, ज्याला रॅशनल नंबर म्हटलं जाते. अपरिमेय संख्येमध्ये आता जो हा प्रकार दिलाय आपण अपरिमेय संख्या त्याला इंग्रजीमध्ये इरॅशनल नंबर असं म्हटलं जाते. तर जो इरॅशनल नंबर आहे त्याच्यामध्ये काय असतो की ज्यावेळेला आपण भाग घालवतो, मी इथं थोडंसं दाखवतो तुम्हाला अपरिमेय संख्या समजण्यासाठी. मी तुम्हाला एक उदाहरण देतोय. बघा 22/7 ही पायची ऍक्च्युअल मध्ये किंमत आहे. पायची किंमत किती आहे 22/7. तर ज्यावेळेला आपण 7 ने 22 ला भागणार आहोत बघा 7 त्रिक 21 पुन्हा उरलेत 1 पॉइंट दिला आणि 0 घेतले तर पुन्हा 7 1 7 उरलेत 3 पुन्हा 0 घेतले पुन्हा 7 चौक 28
उरले 2, पुन्हा आता पॉइंट नाही द्यायचा, आपण डायरेक्ट 0 घेतलं, 7 2 14, उरले 14 उरले 6 उरल्यानंतर ते इथं मी इथं कॅरी करतो, पुन्हा 0, 7 8 7 कोणी आपण इथं 14 घ्यायचं राहिलं, 7 8 56, पुन्हा उरले 4, बघा पहिले इथे किती उरलेले 2, इथे उरले 6, आता पुन्हा उरले 4, पुन्हा 0 घेतलं, पुन्हा 7 7 चौका 7 35, उरले 5, पुन्हा 0 घेतलं, पुन्हा 7 8 56, 7 7 49, उरला 1 उरला म्हणजे पुन्हा आता 0, पुन्हा 0 घेतल्यानंतर पुन्हा 7 1 7, पुन्हा उरले 3, म्हणजे तुम्ही परत पुन्हा इथून भागाकार सरळ करा, भाग पूर्ण जाणार नाही आणि अंक इथे रिपीट होतात बघा, 3.14 28 57, आणि आता पुन्हा ती सिरीज सुरू होईल की 1 14 28 57 14 28 57 14 28 57, असं पुन्हा तेच अंक येतील, त्यावेळेला त्याला आपण परिमेय संख्या म्हणणार आहोत. 14 28 57 या अंक पुन्हा येतील, त्यावेळेला त्याला आपण परिमेय संख्या म्हणणार आहोत. पण ज्या वेळेला अंक सतत बदलत राहतील, वर्गमुळात 2 त्याचा वर्गमूळ काढतोय, किंवा बऱ्यापैकी वर्गमुळाच्या संख्या असतात म्हणजे अपरिमेय संख्या, वर्गमुळात 2 ज्याचं वर्गमूळ निघू शकत नाही, काढू शकत नाही, वर्गमुळात 7, वर्गमुळात 11, वर्गमुळात 19, ज्याचं वर्गमूळ काढू शकत नाही त्या सगळ्या संख्या अपरिमेय असतात. बघा भरपूर माहिती आहे, मी तुम्हाला शॉर्ट मध्ये फक्त सांगतोय जेणेकरून तुम्हाला फक्त कन्सेप्ट क्लिअर व्हावी, आयडिया फक्त याव्या. बघा मी तुम्हाला नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात, पूर्ण संख्या कुठून सुरू होतात, पूर्णांक संख्या धन ऋण आणि शून्य असतात, परिमेय संख्या म्हणजे अखंड आवर्ती किंवा खंडित पूर्ण भाग जाणारे असतात. एक उदाहरणच आहे. आता तुम्हाला वर्गमुळात 7, वर्गमुळात 2, वर्गमुळात 11 ज्याचं रूप अखंड अनावर्ती असणार आहे, पण अनावर्ती असणार आहे, पुन्हा तो अंक येणार नाही, पुन्हा तोच अंक येणार नाही, किंवा अखंडित असणार आहे म्हणजे कुठेही ते थांबणार नाही भागाकार, तो भागाकार सतत सुरूच राहील, अखंडित असेल, बाकी शून्य येणार नाही, म्हणजे थोडक्यात बाकी कधीही शून्य येणार नाही. दुसऱ्या सेक्शनला म्हणजे संख्यांचा जो हा प्रकार आपण बघितले, हे जे प्रकार पाहिले नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक, परिमेय, अपरिमेय आणि या सगळ्यांना मिळून आपण वास्तव संख्या म्हणतो. पण काही संख्यांचे प्रकार असे आहेत की जे याच्यापेक्षाही वेगळे आहेत आणि ते प्रकार आपण बघणार आहे. सोपे प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे सम संख्या, म्हणजेच त्याला इव्हन नंबर असं म्हटलं जातं. बघा पहिला प्रकार जो आहे सम संख्या, ज्याला इव्हन नंबर असं म्हटलं जातं. तर इव्हन नंबर म्हणजे काय? 2च्या पाड्यामध्ये म्हणजे टेबल मध्ये येणाऱ्या सगळ्या संख्या, म्हणजे बघा 2 4 6 8 10 या सगळ्या संख्यांना सम संख्या असं म्हटलं जातं. 2च्या पाढ्यामध्ये म्हणजे 2च्या टेबल मध्ये येणाऱ्या सर्व संख्यांना सम संख्या असं म्हटलं जातं. हा पहिला प्रकार झाला. समसंख्या समजण्यासाठी आणखीन एक प्रकार असा आहे की त्याच्या एकक स्थानी 2 4 6 0 2 4 6 8 10 म्हणजे 0 यापैकी अंक असतात. 0 2 4 6 आणि 8 यापैकी एक अंक तरी एकक स्थानी असतो. म्हणजे ती संख्या किती मोठी असू दे, बघा समजा आपण 5 7 8 9 आणि जर 0 लिहिलं तर ही संख्या आपण सांगू शकतोय की सम संख्या आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सम संख्या ओळखता यायला पाहिजे. याच्यानंतर दुसरा प्रकार आहे विषम संख्या. विषम संख्येला आपण ऑड नंबर, ऑड नंबर असं म्हणतो. आता जे विषम संख्येला आपण ऑड नंबर म्हणतो,
2 ने भाग न जाणाऱ्या संख्या, 2 ने भाग न जाणाऱ्या संख्या त्याला आपण ऑड नंबर म्हणजे विषम संख्या म्हणजेच 3 7 9 11 13 15. आता एक लक्षात घ्या, इथं 2च्या पाड्यामध्ये 2 4 6 हे 2च्या पटीतल्या संख्या, एक प्रकारे इथं 2च्या पटीतल्या संख्या सोडून सगळ्या संख्या यामध्ये आहेत. 2च्या पटीतल्या सगळ्या संख्या सोडून सर्व संख्या विषम संख्या आहेत. आता याच्यानंतर पुढचा प्रकार आहे मूळ संख्या. मूळ संख्येला आपण इंग्रजीमध्ये प्राइम नंबर असं म्हणतो. तर ऍक्च्युअल प्राइम नंबर म्हणजे काय, तर एखाद्या संख्येचे जर आपण अवयव पाडले तर ते अवयव 2च संख्या असतात. म्हणजे समजा आता मी जर 16चा अवयव लिहिली तर काय काय लिहिणार, 2. सगळ्यात पहिला जगातल्या सगळ्या संख्येचा अवयव असतो 1. ते 1 2 4 4 चौक 16 पुन्हा 8 आणि 16 असे एवढे अवयव आपण लिहिणार. बघा 16चा अवयव 1 2 हे 8 16 4 चौक 16 8 2 16 16 2 32 हे 16चे अवयव आहे आपण लिहू शकतो. पण जर मी आता एक अंक इथे लिहिला 17, 17चे अवयव 1 आणि 17 दोनच अवयव आहेत. 19चा अवयव लिहिले 1 आणि 19 दोनच अवयव आहेत. 11 लिहिलं तर 1 आणि 11 असे दोनच अवयव आहेत. तर मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला 1 व ती संख्या स्वतः, ज्या संख्येला 1 व ती संख्या स्वतः म्हणजे 17ला 17 ला 19 ला दोनच संख्यांनी भाग जातो त्यावेळेला त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. ज्या संख्येला फक्त दोनच संख्यांनी भाग जातो त्याला मूळ संख्या असं म्हटलं जातं. त्याच्यानंतरचा पुढचा प्रकार जो आहे तो आहे जोडमूळ संख्या. ठीक आहे, तर पहिला मी इथं थोडंसं मूळ संख्या तुमच्या माहितीसाठी पहिला लिहितोय. तर पहिली मूळ संख्या आहे 3. पहिली मूळ संख्या आहे 2. मजेशीर गोष्ट अशी आहे की 2 ही सममूळ संख्या आहे जगातली एकमेव. 1 आणि 2 असे तिचे दोनच अवयव आहेत. त्याच्यानंतर 3 5 7 त्यानंतर 11 13. ठीक आहे, असं पुढे तुम्ही संख्या शोधून ठेवा. त्याच्यानंतरचा पुढचा प्रकार आहे जोडमूळ, सहमूळ आणि संयुक्त. हे 3 प्रकार आहेत. याच्यामध्ये बघा जोडमूळ हा प्रकार आपण घेऊया. जोडमूळ म्हणजे ट्विन नंबर. जोडमूळ ट्विन काय असणार आहे ट्विन नंबर्स मध्ये हे पण तुम्हाला सांगू. ठीक आहे, थोडीशी जागा आपल्याला लागणार आहे. ट्विन 2चा म्हणजे ज्या संख्या मूळ आहेत, ज्या संख्या मूळ आहेत बघा आता इथे 2 आणि 3 त्या दोन्ही मूळ संख्या आहेत. जोड म्हणजे जोडी पाहिजे आहे. 2 आणि 3 च्या मध्ये फरक 2चा पाहिजे नाहीये, लागून संख्या आहे. 3 आणि 5 मध्ये 2चा फरक आहे. तर ज्या संख्या मूळ आहेत आणि ज्यांच्यामध्ये 2चा फरक आहे, जसं 3 आणि 5 मध्ये 2चा फरक आहे, 5 आणि 7 मूळ संख्येत 2चा फरक आहे, पण 7 आणि 11 मध्ये 2चा फरक नाही, 3चा फरक आहे, म्हणजे त्या मूळ संख्या नाहीत, म्हणजे जोडमूळ संख्या नाही. ओके, तर जोडमूळ संख्या म्हणजे काय, तर पहिली संख्या जोडमूळ आहे 3 व 5 असं 2 लिहायचे. दुसरी संख्या असणार आहे 5 व 7. मग बघा 29 आणि 29 सुद्धा मूळ संख्या आहे आणि 31 सुद्धा मूळ संख्या आहे. म्हणजे 29 आणि 31 मध्ये 2चा फरक आहे, म्हणजे त्याला जोडमूळ संख्या असं म्हणायचं. ठीक आहे, तर याच्या नंतरचा प्रकार आहे सहमूळ. सहमूळचा अर्थ असा आहे, सहमूळचा अर्थ असा आहे को-प्राइम. सहमूळचा अर्थ काय आहे, को-प्राइम. बघा इतर सुद्धा आपल्याला काय आहे, जसं इथे कितीचा फरक होता, जोडमूळ मध्ये 2चा फरक, सहमूळ मध्ये 1चा फरक असतो. म्हणजे बघा सहमूळ दोन्ही संख्या मूळ असतील असं नाही, ज्यांचे अवयव आपण पाडले. आता एक उदाहरण मी इथे सांगू.
बघा समजा मी 2चा अवयव लिहिले 1 आणि 2 आणि 3चा अवयव लिहिले 1 आणि 3 असंच येणार. तर 2 आणि 3 मध्ये सामायिक 1 किंवा जगातल्या कोणत्याही दोन संख्येचे तुम्ही अवयव घ्या, ती संख्या सम असू दे, विषम असू दे, मूळ संख्या असू दे, कशीही असू दे, पण त्यांच्यामध्ये 1 आणि 1च सामायिक अंक असला पाहिजे, त्याला म्हणायचं समूह. त्यांच्यामध्ये 1 आणि 1च सामायिक अंक हवा. बघा अशा संख्येचे कोणतेही तुम्ही तोंडी सांगू शकता. म्हणजे बघा जवळजवळचे अंक घ्या, 8 आणि 6 आणि 8 घ्या, 6 आणि 7 घ्या, लागूनचे अंक घ्या, कारण का त्याच्यामध्ये 1 चा फरक असतो. बघा 31 आणि 32, 32 आणि 33 घ्या, 23 आणि 24 घ्या, 25 आणि 26 घ्या, 11 आणि 12 घ्या. असे जवळजवळचे अंक घ्या, ते समूळ संख्या असतात. पण एक तरी अंक त्यातला मूळ अंक असला पाहिजे, एक तरी अंक किमान मूळ अंक असला पाहिजे. बघा ज्या संख्यांचा फक्त 1 आणि 1च सामायिक विभाजित असतो त्यांना समूळ संख्या असं म्हणायचं. मी ते एक लिहिलंय, तुम्ही दुसरा संख्या लिहू शकता. याच्यानंतर शेवटचा प्रकार आहे संयुक्त संख्या. ठीक आहे, थोडंसं आपण याला काय करूया, शिफ्ट करूया. थोडंसं क्यूला मी इथं शिफ्ट करतो. संयुक्त संख्या. संयुक्त संख्येला इंग्रजीमध्ये कंपोजिट नंबर असं म्हटलं जातं. बघा ऍक्च्युअल मध्ये संयुक्त संख्येला कंपोजिट नंबर म्हटलं जातं. काय असतं, ज्या नैसर्गिक संख्यांना 2 पेक्षा जास्त संख्यांनी भाग जातो, पूर्ण भाग जातो, हे खूप महत्त्वाचं आहे. ज्या संख्यांना नैसर्गिक संख्यांना 2 पेक्षा जास्त संख्यांनी पूर्ण भाग जातो. बघा ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त संख्यांनी, म्हणजे समजा तुम्ही 12 घेतला तर 12 ला 2 न भाग जातो, बेसत्क 12, साइन दोन्ही 12, 4 त्रिकम 12, 3 चौक 12, 4 अवयव आहेत 12चे. म्हणजे ज्याचे फक्त 2 पेक्षा जास्त अवयव असतील त्या सगळ्या संख्यांना आपण संयुक्त संख्या म्हणू शकतो. पण व्याख्या काय आहे बघा, ज्या नैसर्गिक संख्यांना 2 पेक्षा जास्त संख्यांनी, ज्या नैसर्गिक संख्यांना 2 पेक्षा जास्त संख्यांनी पूर्ण भाग जातो. पूर्ण भाग जाणं गरजेचं. 18 ला 9 न भाग जातो, 6 न भाग जातो, 2 न भाग जातो, म्हणजे इथं 2 पेक्षा जास्त भाग झाले तर त्यांना आपण संयुक्त संख्या असं म्हणणार आहे. बघा आता असे अंक तुम्ही किती लिहू शकता, 6 लिहू शकता. 6 ला 2 न भाग जातो, पुन्हा 3 न भाग जातो, 2 पेक्षा जास्त 6 नाही भाग जातो, 1 नाही भाग जातो. ठीक आहे, 9 3 न भाग जातो, 9 न भाग जातो आणि 1 न भाग जातो. म्हणजे आणखीन एक एक्स्ट्रा अवयव पाहिजे. 12 लिहा तुम्ही, 12 ला बघा किती किती न भाग जातो, 4 न भाग जातो, 3 न जातो, 2 न जातो, 6 न जातो. असे अंक तुम्ही लिहायचे आहेत, त्याला संयुक्त संख्या असं म्हटलं जातं. एवढे पूर्ण सगळे संख्येचे प्रकार तुमच्या समोर आहेत, त्याच्या शॉर्टकी या बोर्डवर लिहिलेले आहेत. स्क्रीनशॉट काढा, हे लिहून ठेवा, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. बाकीचं मी तुम्हाला माझ्या स्लाइड मध्ये देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.